नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये झापूक झुपूक चित्रपटाचे तिसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट शुक्रवारी 25 एप्रिल रोजी रिलीज झाला। केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात इंडस्ट्रीतील कलाकारांची माधुरी पाहायला मिळाली। या चित्रपटाचा टीजर ट्रेलरला खूप क्रेज होता, मात्र रिलीज झाल्यानंतर कलेक्शन खूप कमी झालेले आहे। झापूक झुपूक या चित्रपटाची ओपनिंग फार कमी झाली होती, त्यानंतर वीकेंडला या सिनेमाची कमाईत वाढ होईल असं वाटत होतं, मात्र कलेक्शनवरून तसं दिसलं नाही। या चित्रपटाची 3 दिवसाची कमाई 1 कोटीहून कमी आहे। झापूक झुपूकचे तिसरे दिवसाचा कलेक्शन सैनिकच्या अनुसार आकडेवारी आलेले आहे। सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं आणि आता रविवारी आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई सैनिकच्या अनुसार आलेली आहे। ती दोन्ही दिवसापेक्षा तिसऱ्या दिवशी झापूक झुपूकच्या कमाईत घट झालेली दिसत आहे। झापूक झुपूकने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी या चित्रपटाने 19 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। एकूण या चित्रपटाने 67 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। झापूक झुपूकच्या टीमने अधिकृत आकडे अद्याप शेअर केलेले नाही आहे। केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती। चित्रपटाचं नाव झापूक झुपूक असेल असेही त्यांनी तेव्हा सांगितले होते। सूरज चव्हाण शोचा विजेता ठरला, त्यानंतर या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आणि अवघ्या 6 महिन्यांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून खूप चर्चा होती। शूटिंगचे फोटो व्हिडिओ केदार शिंदे शेअर करत असल्याचं पाहायला मिळालं होतं। झापूक झुपूकच्या टीजर व ट्रेलरलाही प्रेक्षकांनी चांगली प्रतिक्रिया दिलेली होती, मात्र चित्रपट प्रेक्षकांना आकर्षक करू शकला नसल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे। झापूक झुपूक चित्रपटात सूरजसह जुही भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे तसेच पुष्पराज चिरपुडकर, मिलिंद गवळी हे कलाकार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये झापूक झुपूक चित्रपटाचे तिसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट शुक्रवारी 25 एप्रिल रोजी रिलीज झाला। केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात इंडस्ट्रीतील कलाकारांची माधुरी पाहायला मिळाली। या चित्रपटाचा टीजर ट्रेलरला खूप क्रेज होता, मात्र रिलीज झाल्यानंतर कलेक्शन खूप कमी झालेले आहे। झापूक झुपूक या चित्रपटाची ओपनिंग फार कमी झाली होती, त्यानंतर वीकेंडला या सिनेमाची कमाईत वाढ होईल असं वाटत होतं, मात्र कलेक्शनवरून तसं दिसलं नाही। या चित्रपटाची 3 दिवसाची कमाई 1 कोटीहून कमी आहे। झापूक झुपूकचे तिसरे दिवसाचं कलेक्शन सैनिकच्या अनुसार आकडेवारी आलेले आहे। सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं आणि आता रविवारी आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई सैनिकच्या अनुसार आलेली आहे। ती दोन्ही दिवसापेक्षा तिसऱ्या दिवशी झापूक झुपूकच्या कमाईत घट झालेली दिसत आहे। झापूक झुपूकने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी या चित्रपटाने 19 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। एकूण या चित्रपटाने 67 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। झापूक झुपूकच्या टीमने अधिकृत आकडे अद्याप शेअर केलेले नाही आहे। केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती। चित्रपटाचं नाव झापूक झुपूक असेल असेही त्यांनी तेव्हा सांगितले होते। सूरज चव्हाण शोचा विजेता ठरला, त्यानंतर या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आणि अवघ्या 6 महिन्यांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला।
या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून खूप चर्चा होती। शूटिंगचे फोटो व्हिडिओ केदार शिंदे शेअर करत असल्याचं पाहायला मिळालं होतं। झापूक झुपूकच्या टीझर व ट्रेलरलाही प्रेक्षकांनी चांगली प्रतिक्रिया दिलेली होती। मात्र चित्रपट प्रेक्षकांना आकर्षक करू शकला नसल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे। झापूक झुपूक चित्रपटात सूरजसह जुही भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे तसेच पुष्पराज चिरपुडकर, मिलिंद गवळी हे कलाकार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये झापूक झुपूक चित्रपटाचे तिसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट शुक्रवारी 25 एप्रिल रोजी रिलीज झाला। केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात इंडस्ट्रीतील कलाकारांची माधुरी पाहायला मिळाली। या चित्रपटाचा टीझर ट्रेलरला खूप क्रेज होता, मात्र रिलीज झाल्यानंतर कलेक्शन खूप कमी झालेले आहे। झापूक झुपूक या चित्रपटाची ओपनिंग फार कमी झाली होती। त्यानंतर वीकेंडला या सिनेमाची कमाईत वाढ होईल असं वाटत होतं, मात्र कलेक्शनवरून तसं दिसलं नाही। या चित्रपटाची 3 दिवसाची कमाई 1 कोटीहून कमी आहे। झापूक झुपूकचे तिसरे दिवसाचा कलेक्शन सैनिकच्या अनुसार आकडेवारी आलेले आहे। सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं आणि आता रविवारी आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई सैनिकच्या अनुसार आलेली आहे। ती दोन्ही दिवसापेक्षा तिसऱ्या दिवशी झापूक झुपूकच्या कमाईत घट झालेली दिसत आहे। झापूक झुपूकने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी या चित्रपटाने 19 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। एकूण या चित्रपटाने 67 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। झापूक झुपूकच्या टीमने अधिकृत आकडे अद्याप शेअर केलेले नाही आहे। केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती। चित्रपटाचं नाव झापूक झुपूक असेल असेही त्यांनी तेव्हा सांगितले होते। सूरज चव्हाण शोचा विजेता ठरला। त्यानंतर या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आणि अवघ्या 6 महिन्यांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून खूप चर्चा होती। शूटिंगचे फोटो व्हिडिओ केदार शिंदे शेअर करत असल्याचं पाहायला मिळालं होतं। झापूक झुपूकच्या टीझर व ट्रेलरलाही प्रेक्षकांनी चांगली प्रतिक्रिया दिलेली होती, मात्र चित्रपट प्रेक्षकांना आकर्षक करू शकला नसल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे। झापूक झुपूक चित्रपटात सूरजसह जुही भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे तसेच पुष्पराज चिरपुडकर, मिलिंद गवळी हे कलाकार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये झापूक झुपूक चित्रपटाचे तिसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट शुक्रवारी 25 एप्रिल रोजी रिलीज झाला। केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात इंडस्ट्रीतील कलाकारांची माधुरी पाहायला मिळाली। या चित्रपटाचा टीझर ट्रेलरला खूप क्रेज होता, मात्र रिलीज झाल्यानंतर कलेक्शन खूप कमी झालेले आहे। झापूक झुपूक या चित्रपटाची ओपनिंग फार कमी झाली होती। त्यानंतर वीकेंडला या सिनेमाची कमाईत वाढ होईल असं वाटत होतं, मात्र कलेक्शनवरून तसं दिसलं नाही। या चित्रपटाची 3 दिवसाची कमाई 1 कोटीहून कमी आहे। झापूक झुपूकचे तिसरे दिवसाचा कलेक्शन सैनिकच्या अनुसार आकडेवारी आलेले आहे। सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं आणि आता रविवारी आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई सैनिकच्या अनुसार आलेली आहे। ती दोन्ही दिवसापेक्षा तिसऱ्या दिवशी झापूक झुपूकच्या कमाईत घट झालेली दिसत आहे। झापूक झुपूकने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी या चित्रपटाने 19 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। एकूण या चित्रपटाने 67 लाख रुपयाची कमाई केलेली आहे।
झापूक झुपूकच्या टीमने अधिकृत आकडे अद्याप शेअर केलेले नाही आहे। केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती। चित्रपटाचं नाव झापूक झुपूक असेल असेही त्यांनी तेव्हा सांगितले होते। सूरज चव्हाण शोचा विजेता ठरला। त्यानंतर या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आणि अवघ्या 6 महिन्यांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून खूप चर्चा होती। शूटिंगचे फोटो व्हिडिओ केदार शिंदे शेअर करत असल्याचं पाहायला मिळालं होतं। झापूक झुपूकच्या टीझर व ट्रेलरलाही प्रेक्षकांनी चांगली प्रतिक्रिया दिलेली होती। मात्र चित्रपट प्रेक्षकांना आकर्षक करू शकला नसल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे। झापूक झुपूक चित्रपटात सूरजसह जुही भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे तसेच पुष्पराज चिरपुडकर, मिलिंद गवळी हे कलाकार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये झापूक झुपूक चित्रपटाचे 3ऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट शुक्रवारी 25 एप्रिल रोजी रिलीज झाला। केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात इंडस्ट्रीतील कलाकारांची माधुरी पाहायला मिळाली। या चित्रपटाचा टीझर ट्रेलरला खूप क्रेज होता। मात्र रिलीज झाल्यानंतर कलेक्शन खूप कमी झालेले आहे। झापूक झुपूक या चित्रपटाची ओपनिंग फार कमी झाली होती। त्यानंतर वीकेंडला या सिनेमाची कमाईत वाढ होईल असं वाटत होतं। मात्र कलेक्शनवरून तसं दिसलं नाही। या चित्रपटाची 3 दिवसाची कमाई 1 कोटीहून कमी आहे। झापूक झुपूकचे 3रे दिवसाचं कलेक्शन सैनिकच्या अनुसार आकडेवारी आलेले आहे। सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं आणि आता रविवारी आणि 3ऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई सैनिकच्या अनुसार आलेली आहे। ती दोन्ही दिवसापेक्षा 3ऱ्या दिवशी झापूक झुपूकच्या कमाईत घट झालेली दिसत आहे। झापूक झुपूकने 3ऱ्या दिवशी म्हणजे रविवारी या चित्रपटाने 19 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। एकूण या चित्रपटाने 67 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। झापूक झुपूकच्या टीमने अधिकृत आकडे अद्याप शेअर केलेले नाही आहे। केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती। चित्रपटाचं नाव झापूक झुपूक असेल असेही त्यांनी तेव्हा सांगितले होते। सूरज चव्हाण शोचा विजेता ठरला। त्यानंतर या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आणि अवघ्या 6 महिन्यांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून खूप चर्चा होती। शूटिंगचे फोटो व्हिडिओ केदार शिंदे शेअर करत असल्याचं पाहायला मिळालं होतं। झापूक झुपूकच्या टीझर व ट्रेलरलाही प्रेक्षकांनी चांगली प्रतिक्रिया दिलेली होती। मात्र चित्रपट प्रेक्षकांना आकर्षक करू शकला नसल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे। झापूक झुपूक चित्रपटात सूरजसह जुही भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे तसेच पुष्पराज चिरपुडकर, मिलिंद गवळी हे कलाकार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये झापूक झुपूक चित्रपटाचे 3ऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट शुक्रवारी 25 एप्रिल रोजी रिलीज झाला। केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात इंडस्ट्रीतील कलाकारांची माधुरी पाहायला मिळाली। या चित्रपटाचा टीझर ट्रेलरला खूप क्रेज होता। मात्र रिलीज झाल्यानंतर कलेक्शन खूप कमी झालेले आहे। झापूक झुपूक या चित्रपटाची ओपनिंग फार कमी झाली होती। त्यानंतर वीकेंडला या सिनेमाची कमाईत वाढ होईल असं वाटत होतं। मात्र कलेक्शनवरून तसं दिसलं नाही। या चित्रपटाची 3 दिवसाची कमाई 1 कोटीहून कमी आहे। झापूक झुपूकचे 3रे दिवसाचं कलेक्शन सैनिकच्या अनुसार आकडेवारी आलेले आहे।
सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं आणि आता रविवारी आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई सैनिकच्या अनुसार आलेली आहे। ती दोन्ही दिवसापेक्षा तिसऱ्या दिवशी झापूक झुपूकच्या कमाईत घट झालेली दिसत आहे। झापूक झुपूकने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी या चित्रपटाने 19 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। एकूण या चित्रपटाने 67 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। झापूक झुपूकच्या टीमने अधिकृत आकडे अद्याप शेअर केलेले नाही आहे। केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती। चित्रपटाचं नाव झापूक झुपूक असेल असेही त्यांनी तेव्हा सांगितले होते। सूरज चव्हाण शोचा विजेता ठरला त्यानंतर या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आणि अवघ्या 6 महिन्यांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून खूप चर्चा होती। शूटिंगचे फोटो व्हिडिओ केदार शिंदे शेअर करत असल्याचं पाहायला मिळालं होतं। झापूक झुपूकच्या टीझर व ट्रेलरलाही प्रेक्षकांनी चांगली प्रतिक्रिया दिलेली होती। मात्र चित्रपट प्रेक्षकांना आकर्षक करू शकला नसल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे। झापूक झुपूक चित्रपटात सूरज सह जुही भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे तसेच पुष्पराज चिरपुडकर, मिलिंद गवळी हे कलाकार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये झापूक झुपूक चित्रपटाचे तिसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट शुक्रवारी 25 एप्रिल रोजी रिलीज झाला। केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात इंडस्ट्रीतील कलाकारांची माधुरी पाहायला मिळाली। या चित्रपटाचा टीझर ट्रेलरला खूप क्रेज होता, मात्र रिलीज झाल्यानंतर कलेक्शन खूप कमी झालेले आहे। झापूक झुपूक या चित्रपटाची ओपनिंग फार कमी झाली होती। त्यानंतर वीकेंडला या सिनेमाची कमाईत वाढ होईल असं वाटत होतं, मात्र कलेक्शनवरून तसं दिसलं नाही। या चित्रपटाची 3 दिवसाची कमाई 1 कोटीहून कमी आहे। झापूक झुपूकचे तिसरे दिवसाचं कलेक्शन सैनिकच्या अनुसार आकडेवारी आलेले आहे। सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं आणि आता रविवारी आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई सैनिकच्या अनुसार आलेली आहे। ती दोन्ही दिवसापेक्षा तिसऱ्या दिवशी झापूक झुपूकच्या कमाईत घट झालेली दिसत आहे। झापूक झुपूकने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी या चित्रपटाने 19 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। एकूण या चित्रपटाने 67 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। झापूक झुपूकच्या टीमने अधिकृत आकडे अद्याप शेअर केलेले नाही आहे। केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती। चित्रपटाचं नाव झापूक झुपूक असेल असेही त्यांनी तेव्हा सांगितले होते। सूरज चव्हाण शोचा विजेता ठरला त्यानंतर या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आणि अवघ्या 6 महिन्यांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून खूप चर्चा होती। शूटिंगचे फोटो व्हिडिओ केदार शिंदे शेअर करत असल्याचं पाहायला मिळालं होतं। झापूक झुपूकच्या टीझर व ट्रेलरलाही प्रेक्षकांनी चांगली प्रतिक्रिया दिलेली होती, मात्र चित्रपट प्रेक्षकांना आकर्षक करू शकला नसल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे। झापूक झुपूक चित्रपटात सूरज सह जुही भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे तसेच पुष्पराज चिरपुडकर, मिलिंद गवळी हे कलाकार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये झापूक झुपूक चित्रपटाचे तिसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट शुक्रवारी 25 एप्रिल रोजी रिलीज झाला। केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात इंडस्ट्रीतील कलाकारांची माधुरी पाहायला मिळाली। या चित्रपटाचा टीझर ट्रेलरला खूप क्रेज होता, मात्र रिलीज झाल्यानंतर
कलेक्शन खूप कमी झालेले आहे। झापक झुपक या चित्रपटाची ओपनिंग फार कमी झाली होती। त्यानंतर वीकेंडला या सिनेमाची कमाईत वाढ होईल असं वाटत होतं, मात्र कलेक्शनवरून तसं दिसलं नाही। या चित्रपटाची 3 दिवसाची कमाई 1 कोटीहून कमी आहे। झापक झुपकचे तिसरे दिवसाचा कलेक्शन सैनिकच्या अनुसार आकडेवारी आलेली आहे। सूरज चव्हाणचा झापक झुपक चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं आणि आता रविवारी आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई सैनिकच्या अनुसार आलेली आहे। ती दोन्ही दिवसापेक्षा तिसऱ्या दिवशी झापक झुपकच्या कमाईत घट झालेली दिसत आहे। झापक झुपकने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी या चित्रपटाने 19 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। एकूण या चित्रपटाने 67 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। झापक झुपकच्या टीमने अधिकृत आकडे अद्याप शेअर केलेले नाही आहे। केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती। चित्रपटाचं नाव झापक झुपक असेल असेही त्यांनी तेव्हा सांगितले होते। सूरज चव्हाण शोचा विजेता ठरला। त्यानंतर या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आणि अवघ्या 6 महिन्यांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून खूप चर्चा होती। शूटिंगचे फोटो व्हिडिओ केदार शिंदे शेअर करत असल्याचं पाहायला मिळालं होतं। झापक झुपकच्या टीझर व ट्रेलरलाही प्रेक्षकांनी चांगली प्रतिक्रिया दिलेली होती, मात्र चित्रपट प्रेक्षकांना आकर्षक करू शकला नसल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे। झापक झुपक चित्रपटात सूरज सह जुही भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे तसेच पुष्पराज चिरपुडकर, मिलिंद गवळी हे कलाकार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये झापक झुपक चित्रपटाचे तिसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापक झुपक चित्रपट शुक्रवारी 25 एप्रिल रोजी रिलीज झाला। केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात इंडस्ट्रीतील कलाकारांची माधुरी पाहायला मिळाली। या चित्रपटाचा टीझर ट्रेलरला खूप क्रेज होता, मात्र रिलीज झाल्यानंतर कलेक्शन खूप कमी झालेले आहे। झापक झुपक या चित्रपटाची ओपनिंग फार कमी झाली होती। त्यानंतर वीकेंडला या सिनेमाची कमाईत वाढ होईल असं वाटत होतं, मात्र कलेक्शनवरून तसं दिसलं नाही। या चित्रपटाची 3 दिवसाची कमाई 1 कोटीहून कमी आहे। झापक झुपकचे तिसरे दिवसाचा कलेक्शन सैनिकच्या अनुसार आकडेवारी आलेली आहे। सूरज चव्हाणचा झापक झुपक चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं आणि आता रविवारी आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई सैनिकच्या अनुसार आलेली आहे। ती दोन्ही दिवसापेक्षा तिसऱ्या दिवशी झापक झुपकच्या कमाईत घट झालेली दिसत आहे। झापक झुपकने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी या चित्रपटाने 19 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। एकूण या चित्रपटाने 67 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। झापक झुपकच्या टीमने अधिकृत आकडे अद्याप शेअर केलेले नाही आहे। केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती। चित्रपटाचं नाव झापक झुपक असेल असेही त्यांनी तेव्हा सांगितले होते। सूरज चव्हाण शोचा विजेता ठरला। त्यानंतर या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आणि अवघ्या 6 महिन्यांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून खूप चर्चा होती। शूटिंगचे फोटो व्हिडिओ केदार शिंदे शेअर करत असल्याचं पाहायला मिळालं होतं। झापक झुपकच्या टीझर व ट्रेलरलाही प्रेक्षकांनी चांगली प्रतिक्रिया दिलेली होती, मात्र चित्रपट प्रेक्षकांना आकर्षक करू शकला नसल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे। झापक झुपक चित्रपटात सूरज सह जुही भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे तसेच पुष्पराज चिरपुडकर, मिलिंद गवळी हे कलाकार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
आज या व्हिडिओमध्ये झापूक झुपूक चित्रपटाचे तिसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट शुक्रवारी 25 एप्रिल रोजी रिलीज झाला। केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात इंडस्ट्रीतील कलाकारांची माधुरी पाहायला मिळाली। या चित्रपटाचा टीजर ट्रेलरला खूप क्रेज होता, मात्र रिलीज झाल्यानंतर कलेक्शन खूप कमी झालेले आहे। झापूक झुपूक या चित्रपटाची ओपनिंग फार कमी झाली होती, त्यानंतर वीकेंडला या सिनेमाची कमाईत वाढ होईल असं वाटत होतं, मात्र कलेक्शनवरून तसं दिसलं नाही। या चित्रपटाची 3 दिवसाची कमाई 1 कोटीहून कमी आहे। झापूक झुपूकचे तिसरे दिवसाचा कलेक्शन सैनिकच्या अनुसार आकडेवारी आलेले आहे। सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं आणि आता रविवारी आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई सैनिकच्या अनुसार आलेली आहे। ती दोन्ही दिवसापेक्षा तिसऱ्या दिवशी झापूक झुपूकच्या कमाईत घट झालेली दिसत आहे। झापूक झुपूकने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी या चित्रपटाने 19 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। एकूण या चित्रपटाने 67 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। झापूक झुपूकच्या टीमने अधिकृत आकडे अद्याप शेअर केलेले नाही आहे। केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती। चित्रपटाचं नाव झापूक झुपूक असेल असेही त्यांनी तेव्हा सांगितले होते। सूरज चव्हाण शोचा विजेता ठरला, त्यानंतर या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आणि अवघ्या 6 महिन्यांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून खूप चर्चा होती। शूटिंगचे फोटो व्हिडिओ केदार शिंदे शेअर करत असल्याचं पाहायला मिळालं होतं। झापूक झुपूकच्या टीजर व ट्रेलरलाही प्रेक्षकांनी चांगली प्रतिक्रिया दिलेली होती, मात्र चित्रपट प्रेक्षकांना आकर्षक करू शकला नसल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे। झापूक झुपूक चित्रपटात सूरज सह जुही भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे तसेच पुष्पराज चिरपुडकर, मिलिंद गवळी हे कलाकार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये झापूक झुपूक चित्रपटाचे तिसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट शुक्रवारी 25 एप्रिल रोजी रिलीज झाला। केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात इंडस्ट्रीतील कलाकारांची माधुरी पाहायला मिळाली। या चित्रपटाचा टीजर ट्रेलरला खूप क्रेज होता, मात्र रिलीज झाल्यानंतर कलेक्शन खूप कमी झालेले आहे। झापूक झुपूक या चित्रपटाची ओपनिंग फार कमी झाली होती, त्यानंतर वीकेंडला या सिनेमाची कमाईत वाढ होईल असं वाटत होतं, मात्र कलेक्शनवरून तसं दिसलं नाही। या चित्रपटाची 3 दिवसाची कमाई 1 कोटीहून कमी आहे। झापूक झुपूकचे तिसरे दिवसाचं कलेक्शन सैनिकच्या अनुसार आकडेवारी आलेले आहे। सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं आणि आता रविवारी आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई सैनिकच्या अनुसार आलेली आहे। ती दोन्ही दिवसापेक्षा तिसऱ्या दिवशी झापूक झुपूकच्या कमाईत घट झालेली दिसत आहे। झापूक झुपूकने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी या चित्रपटाने 19 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। एकूण या चित्रपटाने 67 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। झापूक झुपूकच्या टीमने अधिकृत आकडे अद्याप शेअर केलेले नाही आहे। केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती। चित्रपटाचं नाव झापूक झुपूक असेल असेही त्यांनी तेव्हा सांगितले होते। सूरज चव्हाण शोचा विजेता ठरला, त्यानंतर या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आणि अवघ्या 6 महिन्यांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला।
या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून खूप चर्चा होती। शूटिंगचे फोटो व्हिडिओ केदार शिंदे शेअर करत असल्याचं पाहायला मिळालं होतं। झापूक झुपूकच्या टीझर व ट्रेलरलाही प्रेक्षकांनी चांगली प्रतिक्रिया दिलेली होती। मात्र चित्रपट प्रेक्षकांना आकर्षक करू शकला नसल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे। झापूक झुपूक चित्रपटात सूरज सह जुही भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे तसेच पुष्पराज चिरपुडकर, मिलिंद गवळी हे कलाकार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये झापूक झुपूक चित्रपटाचे तिसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट शुक्रवारी 25 एप्रिल रोजी रिलीज झाला। केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात इंडस्ट्रीतील कलाकारांची माधुरी पाहायला मिळाली। या चित्रपटाचा टीझर ट्रेलरला खूप क्रेज होता, मात्र रिलीज झाल्यानंतर कलेक्शन खूप कमी झालेले आहे। झापूक झुपूक या चित्रपटाची ओपनिंग फार कमी झाली होती। त्यानंतर वीकेंडला या सिनेमाची कमाईत वाढ होईल असं वाटत होतं, मात्र कलेक्शनवरून तसं दिसलं नाही। या चित्रपटाची 3 दिवसाची कमाई 1 कोटीहून कमी आहे। झापूक झुपूकचे तिसरे दिवसाचा कलेक्शन सैनिकच्या अनुसार आकडेवारी आलेली आहे। सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं आणि आता रविवारी आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई सैनिकच्या अनुसार आलेली आहे। ती दोन्ही दिवसापेक्षा तिसऱ्या दिवशी झापूक झुपूकच्या कमाईत घट झालेली दिसत आहे। झापूक झुपूकने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी या चित्रपटाने 19 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। एकूण या चित्रपटाने 67 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। झापूक झुपूकच्या टीमने अधिकृत आकडे अद्याप शेअर केलेले नाही आहे। केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती। चित्रपटाचं नाव झापूक झुपूक असेल असेही त्यांनी तेव्हा सांगितले होते। सूरज चव्हाण शोचा विजेता ठरला। त्यानंतर या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आणि अवघ्या 6 महिन्यांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून खूप चर्चा होती। शूटिंगचे फोटो व्हिडिओ केदार शिंदे शेअर करत असल्याचं पाहायला मिळालं होतं। झापूक झुपूकच्या टीझर व ट्रेलरलाही प्रेक्षकांनी चांगली प्रतिक्रिया दिलेली होती, मात्र चित्रपट प्रेक्षकांना आकर्षक करू शकला नसल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे। झापूक झुपूक चित्रपटात सूरज सह जुही भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे तसेच पुष्पराज चिरपुडकर, मिलिंद गवळी हे कलाकार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये झापूक झुपूक चित्रपटाचे तिसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट शुक्रवारी 25 एप्रिल रोजी रिलीज झाला। केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात इंडस्ट्रीतील कलाकारांची माधुरी पाहायला मिळाली। या चित्रपटाचा टीझर ट्रेलरला खूप क्रेज होता, मात्र रिलीज झाल्यानंतर कलेक्शन खूप कमी झालेले आहे। झापूक झुपूक या चित्रपटाची ओपनिंग फार कमी झाली होती। त्यानंतर वीकेंडला या सिनेमाची कमाईत वाढ होईल असं वाटत होतं, मात्र कलेक्शनवरून तसं दिसलं नाही। या चित्रपटाची 3 दिवसाची कमाई 1 कोटीहून कमी आहे। झापूक झुपूकचे तिसरे दिवसाचं कलेक्शन सैनिकच्या अनुसार आकडेवारी आलेली आहे। सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं आणि आता रविवारी आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई सैनिकच्या अनुसार आलेली आहे। ती दोन्ही दिवसापेक्षा तिसऱ्या दिवशी झापूक झुपूकच्या कमाईत घट झालेली दिसत आहे। झापूक झुपूकने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी या चित्रपटाने 19 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। एकूण या चित्रपटाने 67 लाख रुपयाची कमाई केलेली आहे।
झापूक झुपूकच्या टीमने अधिकृत आकडे अद्याप शेअर केलेले नाही आहे। केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती। चित्रपटाचं नाव झापूक झुपूक असेल असेही त्यांनी तेव्हा सांगितले होते। सूरज चव्हाण शोचा विजेता ठरला त्यानंतर या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आणि अवघ्या 6 महिन्यांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून खूप चर्चा होती। शूटिंगचे फोटो व्हिडिओ केदार शिंदे शेअर करत असल्याचं पाहायला मिळालं होतं। झापूक झुपूकच्या टीझर व ट्रेलरलाही प्रेक्षकांनी चांगली प्रतिक्रिया दिलेली होती। मात्र चित्रपट प्रेक्षकांना आकर्षक करू शकला नसल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे। झापूक झुपूक चित्रपटात सूरजसह जुही भगवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे तसेच पुष्पराज चिरपुडकर, मिलिंद गवळी हे कलाकार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये झापूक झुपूक चित्रपटाचे 3ऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट शुक्रवारी 25 एप्रिल रोजी रिलीज झाला। केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात इंडस्ट्रीतील कलाकारांची माधुरी पाहायला मिळाली। या चित्रपटाचा टीझर ट्रेलरला खूप क्रेज होता, मात्र रिलीज झाल्यानंतर कलेक्शन खूप कमी झालेले आहे। झापूक झुपूक या चित्रपटाची ओपनिंग फार कमी झाली होती, त्यानंतर वीकेंडला या सिनेमाची कमाईत वाढ होईल असं वाटत होतं, मात्र कलेक्शनवरून तसं दिसलं नाही। या चित्रपटाची 3 दिवसाची कमाई 1 कोटीहून कमी आहे। झापूक झुपूकचे 3रे दिवसाचा कलेक्शन सैनिकच्या अनुसार आकडेवारी आलेले आहे। सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं आणि आता रविवारी आणि 3ऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई सैनिकच्या अनुसार आलेली आहे। ती दोन्ही दिवसापेक्षा 3ऱ्या दिवशी झापूक झुपूकच्या कमाईत घट झालेली दिसत आहे। झापूक झुपूकने 3ऱ्या दिवशी म्हणजे रविवारी या चित्रपटाने 19 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। एकूण या चित्रपटाने 67 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। झापूक झुपूकच्या टीमने अधिकृत आकडे अद्याप शेअर केलेले नाही आहे। केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती। चित्रपटाचं नाव झापूक झुपूक असेल असेही त्यांनी तेव्हा सांगितले होते। सूरज चव्हाण शोचा विजेता ठरला त्यानंतर या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आणि अवघ्या 6 महिन्यांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून खूप चर्चा होती। शूटिंगचे फोटो व्हिडिओ केदार शिंदे शेअर करत असल्याचं पाहायला मिळालं होतं। झापूक झुपूकच्या टीझर व ट्रेलरलाही प्रेक्षकांनी चांगली प्रतिक्रिया दिलेली होती, मात्र चित्रपट प्रेक्षकांना आकर्षक करू शकला नसल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे। झापूक झुपूक चित्रपटात सूरजसह जुही भगवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे तसेच पुष्पराज चिरपुडकर, मिलिंद गवळी हे कलाकार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये झापूक झुपूक चित्रपटाचे 3ऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट शुक्रवारी 25 एप्रिल रोजी रिलीज झाला। केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात इंडस्ट्रीतील कलाकारांची माधुरी पाहायला मिळाली। या चित्रपटाचा टीझर ट्रेलरला खूप क्रेज होता, मात्र रिलीज झाल्यानंतर कलेक्शन खूप कमी झालेले आहे। झापूक झुपूक या चित्रपटाची ओपनिंग फार कमी झाली होती, त्यानंतर वीकेंडला या सिनेमाची कमाईत वाढ होईल असं वाटत होतं, मात्र कलेक्शनवरून तसं दिसलं नाही। या चित्रपटाची 3 दिवसाची कमाई 1 कोटीहून कमी आहे। झापूक झुपूकचे 3रे दिवसाचा कलेक्शन सैनिकच्या अनुसार आकडेवारी आलेले आहे। सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी
24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं आणि आता रविवारी आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई सिनेनिक्सच्या अनुसार आलेली आहे। ती दोन्ही दिवसापेक्षा तिसऱ्या दिवशी झापूक झुपूकच्या कमाईत घट झालेली दिसत आहे। झापूक झुपूकने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी या चित्रपटाने 19 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। एकूण या चित्रपटाने 67 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। झापूक झुपूकच्या टीमने अधिकृत आकडे अद्याप शेअर केलेले नाही आहे। केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती। चित्रपटाचं नाव झापूक झुपूक असेल असेही त्यांनी तेव्हा सांगितले होते। सूरज चव्हाण शोचा विजेता ठरला। त्यानंतर या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आणि अवघ्या 6 महिन्यांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून खूप चर्चा होती। शूटिंगचे फोटो व्हिडिओ केदार शिंदे शेअर करत असल्याचं पाहायला मिळालं होतं। झापूक झुपूकच्या टीझर व ट्रेलरलाही प्रेक्षकांनी चांगली प्रतिक्रिया दिलेली होती। मात्र चित्रपट प्रेक्षकांना आकर्षक करू शकला नसल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे। झापूक झुपूक चित्रपटात सूरजसह जुही भगवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे तसे पुष्पराज चिरपुडकर, मिलिंद गवळी हे कलाकार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये झापूक झुपूक चित्रपटाचे तिसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट शुक्रवारी 25 एप्रिल रोजी रिलीज झाला। केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात इंडस्ट्रीतील कलाकारांची माधुरी पाहायला मिळाली। या चित्रपटाचा टीझर ट्रेलरला खूप क्रेज होता। मात्र रिलीज झाल्यानंतर कलेक्शन खूप कमी झालेले आहे। झापूक झुपूक या चित्रपटाची ओपनिंग फार कमी झाली होती। त्यानंतर वीकेंडला या सिनेमाची कमाईत वाढ होईल असं वाटत होतं, मात्र कलेक्शनवरून तसं दिसलं नाही। या चित्रपटाची 3 दिवसाची कमाई 1 कोटीहून कमी आहे। झापूक झुपूकचे तिसरे दिवसाचं कलेक्शन सिनेनिक्सच्या अनुसार आकडेवारी आलेले आहे। सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं आणि आता रविवारी आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई सिनेनिक्सच्या अनुसार आलेली आहे। ती दोन्ही दिवसापेक्षा तिसऱ्या दिवशी झापूक झुपूकच्या कमाईत घट झालेली दिसत आहे। झापूक झुपूकने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी या चित्रपटाने 19 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। एकूण या चित्रपटाने 67 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। झापूक झुपूकच्या टीमने अधिकृत आकडे अद्याप शेअर केलेले नाही आहे। केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती। चित्रपटाचं नाव झापूक झुपूक असेल असेही त्यांनी तेव्हा सांगितले होते। सूरज चव्हाण शोचा विजेता ठरला। त्यानंतर या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आणि अवघ्या 6 महिन्यांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून खूप चर्चा होती। शूटिंगचे फोटो व्हिडिओ केदार शिंदे शेअर करत असल्याचं पाहायला मिळालं होतं। झापूक झुपूकच्या टीझर व ट्रेलरलाही प्रेक्षकांनी चांगली प्रतिक्रिया दिलेली होती। मात्र चित्रपट प्रेक्षकांना आकर्षक करू शकला नसल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे। झापूक झुपूक चित्रपटात सूरजसह जुही भगवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे तसे पुष्पराज चिरपुडकर, मिलिंद गवळी हे कलाकार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये झापूक झुपूक चित्रपटाचे तिसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट शुक्रवारी 25 एप्रिल रोजी रिलीज झाला। केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात इंडस्ट्रीतील कलाकारांची माधुरी पाहायला मिळाली। या चित्रपटाचा टीझर ट्रेलरला खूप क्रेज होता। मात्र रिलीज झाल्यानंतर कलेक्शन खूप कमी झालेले आहे।
झापूक झुपूक या चित्रपटाची ओपनिंग फार कमी झाली होती. त्यानंतर विकेंडला या सिनेमाची कमाईत वाढ होईल असं वाटत होतं, मात्र कलेक्शनवरून तसं दिसलं नाही. या चित्रपटाची 3 दिवसाची कमाई 1 कोटीहून कमी आहे. झापूक झुपूकचे तिसरे दिवसाचं कलेक्शन सैनिकच्या अनुसार आकडेवारी आलेली आहे. सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं आणि आता रविवारी आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई सैनिकच्या अनुसार आलेली आहे. ती दोन्ही दिवसापेक्षा तिसऱ्या दिवशी झापूक झुपूकच्या कमाईत घट झालेली दिसत आहे. झापूक झुपूकने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी या चित्रपटाने 19 लाख रुपयाची कमाई केलेली आहे. एकूण या चित्रपटाने 67 लाख रुपयाची कमाई केलेली आहे. झापूक झुपूकच्या टीमने अधिकृत आकडे अद्याप शेअर केलेले नाही आहे. केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती. चित्रपटाचं नाव झापूक झुपूक असेल असेही त्यांनी तेव्हा सांगितले होते. सूरज चव्हाण शोचा विजेता ठरला. त्यानंतर या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आणि अवघ्या 6 महिन्यांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून खूप चर्चा होती. शूटिंगचे फोटो व्हिडिओ केदार शिंदे शेअर करत असल्याचं पाहायला मिळालं होतं. झापूक झुपूकच्या टीझर व ट्रेलरलाही प्रेक्षकांनी चांगली प्रतिक्रिया दिलेली होती, मात्र चित्रपट प्रेक्षकांना आकर्षक करू शकला नसल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे. झापूक झुपूक चित्रपटात सूरजसह जुही भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे तसे पुष्पराज चिरपुडकर, मिलिंद गवळी हे कलाकार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये झापूक झुपूक चित्रपटाचे तिसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट शुक्रवारी 25 एप्रिल रोजी रिलीज झाला. केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात इंडस्ट्रीतील कलाकारांची माधुरी पाहायला मिळाली. या चित्रपटाचा टीझर ट्रेलरला खूप क्रेज होता, मात्र रिलीज झाल्यानंतर कलेक्शन खूप कमी झालेले आहे. झापूक झुपूक या चित्रपटाची ओपनिंग फार कमी झाली होती. त्यानंतर विकेंडला या सिनेमाची कमाईत वाढ होईल असं वाटत होतं, मात्र कलेक्शनवरून तसं दिसलं नाही. या चित्रपटाची 3 दिवसाची कमाई 1 कोटीहून कमी आहे. झापूक झुपूकचे तिसरे दिवसाचं कलेक्शन सैनिकच्या अनुसार आकडेवारी आलेली आहे. सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं आणि आता रविवारी आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई सैनिकच्या अनुसार आलेली आहे. ती दोन्ही दिवसापेक्षा तिसऱ्या दिवशी झापूक झुपूकच्या कमाईत घट झालेली दिसत आहे. झापूक झुपूकने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी या चित्रपटाने 19 लाख रुपयाची कमाई केलेली आहे. एकूण या चित्रपटाने 67 लाख रुपयाची कमाई केलेली आहे. झापूक झुपूकच्या टीमने अधिकृत आकडे अद्याप शेअर केलेले नाही आहे. केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती. चित्रपटाचं नाव झापूक झुपूक असेल असेही त्यांनी तेव्हा सांगितले होते. सूरज चव्हाण शोचा विजेता ठरला. त्यानंतर या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आणि अवघ्या 6 महिन्यांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून खूप चर्चा होती. शूटिंगचे फोटो व्हिडिओ केदार शिंदे शेअर करत असल्याचं पाहायला मिळालं होतं. झापूक झुपूकच्या टीझर व ट्रेलरलाही प्रेक्षकांनी चांगली प्रतिक्रिया दिलेली होती, मात्र चित्रपट प्रेक्षकांना आकर्षक करू शकला नसल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे. झापूक झुपूक चित्रपटात सूरजसह जुही भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे तसे पुष्पराज चिरपुडकर, मिलिंद गवळी हे कलाकार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये झापूक झुपूक चित्रपटाचे
तिसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट शुक्रवारी 25 एप्रिल रोजी रिलीज झाला। केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात इंडस्ट्रीतील कलाकारांची माधुरी पाहायला मिळाली। या चित्रपटाचा टीजर ट्रेलरला खूप क्रेज होता, मात्र रिलीज झाल्यानंतर कलेक्शन खूप कमी झालेले आहे। झापूक झुपूक या चित्रपटाची ओपनिंग फार कमी झाली होती, त्यानंतर वीकेंडला या सिनेमाची कमाईत वाढ होईल असं वाटत होतं, मात्र कलेक्शनवरून तसं दिसलं नाही। या चित्रपटाची 3 दिवसाची कमाई 1 कोटीहून कमी आहे। झापूक झुपूकचे तिसरे दिवसाचा कलेक्शन सैनिकच्या अनुसार आकडेवारी आलेले आहे। सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं आणि आता रविवारी आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई सैनिकच्या अनुसार आलेली आहे। ती दोन्ही दिवसापेक्षा तिसऱ्या दिवशी झापूक झुपूकच्या कमाईत घट झालेली दिसत आहे। झापूक झुपूकने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी या चित्रपटाने 19 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। एकूण या चित्रपटाने 67 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। झापूक झुपूकच्या टीमने अधिकृत आकडे अद्याप शेअर केलेले नाही आहे। केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती। चित्रपटाचं नाव झापूक झुपूक असेल असेही त्यांनी तेव्हा सांगितले होते। सूरज चव्हाण शोचा विजेता ठरला, त्यानंतर या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आणि अवघ्या 6 महिन्यांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून खूप चर्चा होती। शूटिंगचे फोटो व्हिडिओ केदार शिंदे शेअर करत असल्याचं पाहायला मिळालं होतं। झापूक झुपूकच्या टीजर व ट्रेलरलाही प्रेक्षकांनी चांगली प्रतिक्रिया दिलेली होती, मात्र चित्रपट प्रेक्षकांना आकर्षक करू शकला नसल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे। झापूक झुपूक चित्रपटात सूरजसह जुही भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे तसेच पुष्पराज चिरपुडकर, मिलिंद गवळी हे कलाकार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये झापूक झुपूक चित्रपटाचे तिसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट शुक्रवारी 25 एप्रिल रोजी रिलीज झाला। केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात इंडस्ट्रीतील कलाकारांची माधुरी पाहायला मिळाली। या चित्रपटाचा टीजर ट्रेलरला खूप क्रेज होता, मात्र रिलीज झाल्यानंतर कलेक्शन खूप कमी झालेले आहे। झापूक झुपूक या चित्रपटाची ओपनिंग फार कमी झाली होती, त्यानंतर वीकेंडला या सिनेमाची कमाईत वाढ होईल असं वाटत होतं, मात्र कलेक्शनवरून तसं दिसलं नाही। या चित्रपटाची 3 दिवसाची कमाई 1 कोटीहून कमी आहे। झापूक झुपूकचे तिसरे दिवसाचं कलेक्शन सैनिकच्या अनुसार आकडेवारी आलेले आहे। सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं आणि आता रविवारी आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई सैनिकच्या अनुसार आलेली आहे। ती दोन्ही दिवसापेक्षा तिसऱ्या दिवशी झापूक झुपूकच्या कमाईत घट झालेली दिसत आहे। झापूक झुपूकने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी या चित्रपटाने 19 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। एकूण या चित्रपटाने 67 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। झापूक झुपूकच्या टीमने अधिकृत आकडे अद्याप शेअर केलेले नाही आहे। केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती। चित्रपटाचं नाव झापूक झुपूक असेल असेही त्यांनी तेव्हा सांगितले होते। सूरज चव्हाण शोचा विजेता ठरला, त्यानंतर या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आणि अवघ्या 6 महिन्यांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला।
या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून खूप चर्चा होती। शूटिंगचे फोटो व्हिडिओ केदार शिंदे शेअर करत असल्याचं पाहायला मिळालं होतं। झापूक झुपूकच्या टीझर व ट्रेलरलाही प्रेक्षकांनी चांगली प्रतिक्रिया दिलेली होती। मात्र चित्रपट प्रेक्षकांना आकर्षक करू शकला नसल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे। झापूक झुपूक चित्रपटात सूरजसह जुही भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे तसेच पुष्पराज चिरपुडकर, मिलिंद गवळी हे कलाकार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये झापूक झुपूक चित्रपटाचे तिसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट शुक्रवारी 25 एप्रिल रोजी रिलीज झाला। केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात इंडस्ट्रीतील कलाकारांची माधुरी पाहायला मिळाली। या चित्रपटाचा टीझर ट्रेलरला खूप क्रेज होता, मात्र रिलीज झाल्यानंतर कलेक्शन खूप कमी झालेले आहे। झापूक झुपूक या चित्रपटाची ओपनिंग फार कमी झाली होती। त्यानंतर वीकेंडला या सिनेमाची कमाईत वाढ होईल असं वाटत होतं, मात्र कलेक्शनवरून तसं दिसलं नाही। या चित्रपटाची 3 दिवसाची कमाई 1 कोटीहून कमी आहे। झापूक झुपूकचे तिसरे दिवसाचा कलेक्शन सैनिकच्या अनुसार आकडेवारी आलेले आहे। सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं आणि आता रविवारी आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई सैनिकच्या अनुसार आलेली आहे। ती दोन्ही दिवसापेक्षा तिसऱ्या दिवशी झापूक झुपूकच्या कमाईत घट झालेली दिसत आहे। झापूक झुपूकने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी या चित्रपटाने 19 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। एकूण या चित्रपटाने 67 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। झापूक झुपूकच्या टीमने अधिकृत आकडे अद्याप शेअर केलेले नाही आहे। केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती। चित्रपटाचं नाव झापूक झुपूक असेल असेही त्यांनी तेव्हा सांगितले होते। सूरज चव्हाण शोचा विजेता ठरला। त्यानंतर या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आणि अवघ्या 6 महिन्यांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला। या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून खूप चर्चा होती। शूटिंगचे फोटो व्हिडिओ केदार शिंदे शेअर करत असल्याचं पाहायला मिळालं होतं। झापूक झुपूकच्या टीझर व ट्रेलरलाही प्रेक्षकांनी चांगली प्रतिक्रिया दिलेली होती, मात्र चित्रपट प्रेक्षकांना आकर्षक करू शकला नसल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे। झापूक झुपूक चित्रपटात सूरजसह जुही भागवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे तसेच पुष्पराज चिरपुडकर, मिलिंद गवळी हे कलाकार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये झापूक झुपूक चित्रपटाचे तिसऱ्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपट शुक्रवारी 25 एप्रिल रोजी रिलीज झाला। केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात इंडस्ट्रीतील कलाकारांची माधुरी पाहायला मिळाली। या चित्रपटाचा टीझर ट्रेलरला खूप क्रेज होता, मात्र रिलीज झाल्यानंतर कलेक्शन खूप कमी झालेले आहे। झापूक झुपूक या चित्रपटाची ओपनिंग फार कमी झाली होती। त्यानंतर वीकेंडला या सिनेमाची कमाईत वाढ होईल असं वाटत होतं, मात्र कलेक्शनवरून तसं दिसलं नाही। या चित्रपटाची 3 दिवसाची कमाई 1 कोटीहून कमी आहे। झापूक झुपूकचे तिसरे दिवसाचं कलेक्शन सैनिकच्या अनुसार आकडेवारी आलेले आहे। सूरज चव्हाणचा झापूक झुपूक चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं। दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 24 लाख रुपयाचं कलेक्शन केलं होतं आणि आता रविवारी आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाची कमाई सैनिकच्या अनुसार आलेली आहे। ती दोन्ही दिवसापेक्षा तिसऱ्या दिवशी झापूक झुपूकच्या कमाईत घट झालेली दिसत आहे। झापूक झुपूकने तिसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी या चित्रपटाने 19 लाख रुपयाची कमाई केलेली आहे। एकूण या चित्रपटाने 67 लाख रुपयाची कमाई केलेली आहे।
झापूक झुपूकच्या टीमने अधिकृत आकडे अद्याप शेअर केलेले नाही आहे. केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या ग्रँड फायनलमध्ये सूरज चव्हाणला घेऊन चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती. चित्रपटाचं नाव झापूक झुपूक असेल असेही त्यांनी तेव्हा सांगितले होते. सूरज चव्हाण शोचा विजेता ठरला. त्यानंतर या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आणि अवघ्या 6 महिन्यांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून खूप चर्चा होती. शूटिंगचे फोटो व्हिडिओ केदार शिंदे शेअर करत असल्याचं पाहायला मिळालं होतं. झापूक झुपूकच्या टीझर व ट्रेलरलाही प्रेक्षकांनी चांगली प्रतिक्रिया दिलेली होती. मात्र चित्रपट प्रेक्षकांना आकर्षक करू शकला नसल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे. झापूक झुपूक चित्रपटात सूरजसह जुही भगवत, इंद्रायणी कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे तसेच पुष्पराज चिरपुडकर, मिलिंद गवळी हे कलाकार आहे.